या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा जीर्णोद्धार तसेच सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष कार्यक्रमाला पूर्ण या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीने सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामध्ये शोभायात्रा आणि कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन गेली 7 दिवसापासून 8 दिवसापासून रामनवमी ते हनुमान जयंती असा उत्सव 8 ते 9 दिवसाचा उत्सव या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळीनं तन मन धनानं त्याच्यामध्ये स्वतःला झोकवून दिलं। विशेषतः वडीलधारी मंडळी उत्साही असल्यामुळे नवयुवकाला उत्साह आल्या। काय पाठीराखा जर असेल ना काम करायला हिंमत वाढते। इतकं नवयुवकांना उत्साहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या निमित्ताने गावामध्ये एकतेचा संदेश जातो। या निमित्तानं सर्व लेकीबाळी येतात। या निमित्तानं विचाराची देवाणघेवाण होते। या निमित्ताने समस्त गाव हे मांडीला मांडी लावून जेवायला बसते आणि या निमित्तानेच गावामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार होतो, शांतीचा संदेश दिला जातो। अध्यात्म आणि सामाजिकता या दोन्हीचा समन्वय साधण्याकरता केलेला प्रयत्न म्हणजे हा सुवर्ण महोत्सव। 50 वर्ष या कार्यक्रमाला झाले आणि 50 वर्ष एखादी गोष्ट जतन करायची तर 2-3 पिढ्या त्याच्यासाठी कष्ट करत असतात। पुढच्या पिढीनं या उत्सवाचा विचार करून असा हा कार्यक्रम पुढची 50 वर्ष चालवावा या हेतून हा कार्यक्रम अगदी शुद्ध अंतःकरणाने सर्व ग्रामस्थ मंडळीने केला। त्या निमित्ताने शोभायात्रेमध्ये माझा सन्मान झाला। तो मी माझा सन्मान समजत नाही, तो माझ्या गुरु परंपरेचा सन्मान आहे। सद्गुरू मोतीराम महाराजाचा, सद्गुरू मोठ्या महाराजाचा सन्मान आहे असं समजित आणि गावकरी मंडळीला धन्यवाद देईन। धन्यवाद। विश्वनाथ लक्ष्मणराव कराळे, मी तुम्हाला आमच्या विठ्ठल रुक्मिणीचा जो प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्या वेळेसपासूनचा तुम्हाला विषय सांगतो। त्या गोष्टीला आज 50 वर्षे झालेले आहेत। आम्ही लहान होतो 10 वर्षाचे। आमच्या देखम ही महापूजा आमच्या वाडवडील गावकरी मंडळीनं मिरवणूक काढून भय्य दी अशी मिरवणूक काढली आणि विठ्ठल रुक्मिणीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिराचं भव्य दिव्य काम झालं। त्यावेळेला आम्ही लहान होतो आणि ती आठवण म्हणून आज आम्हाला 50 वर्षे आमच्या विठ्ठल रुक्मिणीला झाल्यामुळं आम्ही 50वी सुवर्ण महोत्सव आम्ही साजरा करीत आहोत। भव्य आणि दिव्य असा सुवर्ण महोत्सव आमच्या जीवनामध्ये बघितला नाही आणि ते येणार बी नाही पुढे। आता हे जे आहे आनंद आजच्या आनंदाच्या बाबतीमध्ये आमचं गाव पंढरी नगरी जशी दुमदुमती तशी हरिभक्तानं रंगलेली आहे आणि तो आनंद आम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये जरी गेलं तरी मिळणार नाही। तो सुख सोहळा पारवा नगरीमध्ये आज साजरा होत आहे। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आज आमचे मालक अच्युत महाराज दस्तापूरकर यांची आता पूजेचं कीर्तन होणार आहे। त्यांची भव्य दिव्य रथावर घोड्यावर मिरवणूक अशी निघणार आहे की दिंड्या पताका भक्तवर्गना सोबत मिरवणूक निघणार आहे भव्य आणि दिव्य। त्या मिरवणुकीमध्ये माझा गावकरी मंडळ तरुण मंडळी सर्व तरुणाचा त्याच्यामध्ये एवढा उत्साह भरलाय। त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये ही पहिलीच वेळ असेल एवढी आनंदाची। त्याच्यामुळं आज आम्हाला च्या पलीकडे 1 किलोमीटर पासून अशा कमानी लावून पुष्पवर्षाव करून 10 आमच्या JCPनं फुलाचा वर्षाव होत आहे। त्या वर्षावामध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत आणि दिव्य भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। आजची मिरवणूक झाल्यानंतर उद्याच्याला काला हा संध्याकाळचे कीर्तन आमचे मंचक महाराज कराळे यांचं होणार आहे आणि उद्याचा काला असा असणारा नामदेव महाराज फपाळ यांचा काला होणार आहे आणि उद्याच्याला शेवट हनुमान जयंती निमित्त सांगता होणार आहे आणि महाप्रसादाचा लाभ 1 वाजता पंक्ती बसणार आहेत। असा दिव्य भव्य कार्यक्रम जीवनामध्ये पहिली बार आम्ही पाहिलेला आहे। पुन्हा होण्याची ते आपल्या
हातामध्ये नाही, पण अशीच दरवर्षी व्हावं अशी आमची इच्छा आहे. तरुण मंडळीची चांगली साथ मिळाली, गावकरी मंडळीची चांगली साथ मिळाली, त्याच्यामुळं हा कार्यक्रम आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा वाटला नव्हता एवढा ध्येय झाला आहे. त्याच्यामुळं आज सर्व आम्ही उत्साहित व आनंदित आहोत गावकरी मंडळी. आता थोड्याच वेळानं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या परंपरेनुसार 50 वर्षे ह्या पारव्या गावामध्ये साप्ताहिक सुवर्ण महोत्सवाला होत आहेत. तरी या कार्यक्रमाला गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांची उपस्थिती लाभत आहे. तरी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तरी या कार्यक्रमाला त्यांची भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी होत आहे. तरी या कार्यक्रमाचा लहान थोर माता माऊली सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. म्हणून सर्व पाहुणे मंडळीचं सुद्धा धन्यवाद. आणि खरं तर ह्या ठिकाणी हे संप्रदाय हा अनादिक्रम सततच चालू राहणार आहे, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. म्हणून मी माऊली चॅनलचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. घे तुझी सेवा सकळ गोवा उगोनी जयांचे केले स्मरण होय सकळे द्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुणी आता. ओम गणानान्त्वा गणपती कुं हवावही. ओम निधीनान्त्वा निधिपती कुं हवामहि. नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जेने धर्म जितविलासी बळी तो संभाजी जान नवारी. तया छत्रपतीच्या चरण कमळे साष्टांग नमन करीत सो. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी पंढरीनाथ भगवान की विठ्ठला 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 प्रेमाच्या पोटी परमात्मा आपल्या सर्वांना सांभाळतो. विठ्ठला विठ्ठला प्रसूत प्रसंगी साठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू गोलोबा पुत्र कानोबा बंधू श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. आज आपण कीर्तन रूपी वाङ्मयीन साठी निवडलेल्या अभंगाच्या द्वारे याचे आवत जन्माला आलेल्या सर्व संसारिक जीवांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे सुलभ असे 6 चरणामध्ये 5 उपाय प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला थोडक्यात उपदेश करतात. आता उपदेश म्हटल्यानंतर कुणी कुणाला आणि कोणत्या विषयाच्या संबंधाने उपदेश करावा तर त्याचं उत्तर म्हणून सांगेल योग्याने योग्याला योग्य विषयाच्या संबंधाने उपदेश करावा. विठ्ठला विठ्ठला म्हणजे उपदेश करणारा योग्य असावा, उपदेश ग्रहण करणारा योग्य असावा.
एवढंच नाही तर उपदेशाचा विषय सुद्धा योग्य असावा. ही त्रिपुटी जेव्हा जमेल तेव्हाच खऱ्या अर्थाने तो उपदेशामधला योगायोग आहे असं आपल्याला म्हणता येईल. विठाला विठाला चला, पहिल्या चरणाकडे पाहिला असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भावयुक्त अंतकरणाने माझ्या पांडुरंग परमात्म्याचं रामकृष्ण हरी नावाचं चित्त शुद्ध करून गीत गा, म्हणजे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. पहिलं चरण. तिसरं चरण पहा, संसारिक जीवन जगत असताना, इकडे लक्ष द्या मातांनो, आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. संसारिक जीवन जगत असताना कोणाचे गुण वर्णन करायचे नाही, कोणाचे दोष वर्णन करायचे नाही, कोणाचे गुण आपल्या कानाने ऐकायचे नाही आणि कोणाचे दोष आपल्या कानाने ऐकायचे नाही. असं जर जीवन आपण संसारामध्ये जगलो तर तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. हेही जमत नसेल तर चौथं चरण पहा, मस्तक ठेंगणा करी पण भलत्या सलत्या ठिकाणी नाही, लागे संताच्या चरणा किंवा करी संताच्या चरणा. संतांच्या चरणावरती नतमस्तक जर झाला तर तेने भेटे देव आपे आप. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, फायदा म्हणाल तर तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. पाचवं चरण आपण चौथं चरण पाहिलं, आता पाचवं चरण पहा. पाचव्या चरणामधला चौथा उपाय अतिशय महत्वाचा आहे. एची ते वचन जेणे राहे समाधान. असं बोलायला शिका की आपल्या बोलण्यामधून समोरच्याचं अंतकरण गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत फुलून येईल आणि त्याला समाधान वाटेल. असं जर आपण बोलायला शिकलो तरीही आपल्या जीवनात फायदा. तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि हे चारही सांगितलेले उपाय जर आपल्याला जमत नसतील तर सहाव्या चरणामध्ये पाचवा उपाय प्रतिपादन करत असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. फार जास्त उपकार नाही करता आला तरी कमीत कमी थोडा तरी उपकार आपलं संसारिक जीवन जगत असताना आपण करावा. असं जर जीवन आपण जगलं तर तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठाला विठाला हे झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. माझ्या बुद्धीला कळेल पचे डोचेल झेपेल अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच आहे हा म्हणण्याचा माझा आग्रह मुळीच नाही आणि तो कीर्तनकाराने आग्रह धरूही नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांना या अभंगाच्या अनुषंगाने नेमकं काय बोलायचंय हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाहीत. फक्त काही तर्क, काही शास्त्र, काही व्याकरण अशा दृष्टीने आपल्याला त्याचा अर्थ लावण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण नेमकं जगद्गुरु तुकोबारायाला या अभंगातून काय म्हणायचं आहे असा सांगणारा जन्माला येणं बाकी आहे. विठाला विठाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं विस्तृत चिंतन पाहण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं उचित समजेल. सालाबाद प्रमाणे भगवान दयाघन पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळींच्या उदात अंतकरणातून या कार्यक्रमाचं प्रयोजन घडून आलं. त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींना परमात्म्याने उदंड आयुष्य देव आणि आपली ही चाललेली भगवत साधना मोक्ष प्राप्तीपर्यंत करून घेऊ हीच भगवत चरणी प्रार्थना. विठाला विठाला आणि तद अनुषंगाने तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्याला कारणीभूत आपल्या गावातील भजनी मंडळी असतील, आपल्या गावातील भाविक मंडळी असतील, आपल्या गावातील पुढारी असतील, आपल्या गावातील सगळ्या नावाची मंडळी असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि तुमचं दर्शन घेऊन माझ्या ठिकाणी धन्यता प्राप्त झालेली आहे. आणि त्या धन्यतेचा परिपाक हे 1.25 तासाचं कीर्तन पूर्णत्वाकडे जाईल आणि मीही पूर्णेला निघून जाईल. विठाला विठाला चला, वस्तुस्थिती मी काही कीर्तनकार वगैरे नाही. मग तुम्ही म्हणाल काही पोतराज आहेस का? पोतराजही नाही,
सेवके सांगितले करावे ते काम, स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे, किंवा तेथे हुतू पण कामा नाही, या न्यायानुसार या ठिकाणी सेवा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे. वस्तुस्थिती माझा अधिकार जर तुम्हाला सांगायचा म्हटला तर नाट नावाचं प्रकरण 61 अभंगाचं जगद्गुरु तुकोबा यांनी गाथ्यामध्ये केलेलं आहे. 492 अभंगामध्ये 61 अभंगाचं प्रकरण जगद्गुरु तुकोबा यांनी नाट नावाचं प्रकरण तयार केलेलं आहे. त्यामध्ये सुंदर तऱ्हेचे 2 अभंग आलेले आहेत. ते अभंग जगद्गुरु तुकोबा यांनी हा ढोरवळणारा सोपान बोबडे त्याच्याकडेच पाहून केले असावे असं मला वाटतंय. मी तवा नाता अपराधी, गडबड करू नका. मी तवा नाता अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परिनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला या पर, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळिले पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान, पूजा अवलोकन मूर्तीचे, असंग संग घडले अन्याय, बहुता धर्म उपाय, नकळे हित करायचे काय, नाही बोलो आठवते अपना घात करो शत्रु दावे दावे दारे दावे दावे दारे उतरी पार तुका म्हणे. मी अनाथ आहे, अपराधी, कर्महीन आहे, मतिमंद बुद्धी आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत देवा, पण तू मात्र माझ्यासारखा नाहीस ना. तू तो कृपेचा सागर, म्हणून माझ्यासारख्या पामराला, बुद्धिहीन माणसाला उतरी पार तुका म्हणे. एवढंच नाही तर आणखीन एक चलत चलत अभंग सांगेल. सर्वांनी सहकार्य करा. इथं बहुतांश जवळपास नाट पाठ असणारीच मंडळी आहेत. देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे एळ, पाहता नसे भूमंडळ ऐसा अमंगळ खळ दुसरा, जन्म उपजलिया पासोनी, असत्य कर्म ते आधोनी, सत्य आचरण नेने स्वप्नी, निखळ खानी अवगुणाचीच, भक्ती दया अथवा कथा, कानी नसा हे वार्था, अखंड विषयाची यथा, अधम पुरता अधमावने, पुढं काम क्रोध दंभ अहंकार, मदमत्सर गर्वताठा मदमत्सर, याचे तरी माहेर घर, परोपकार वैरी जैसा, निंदा द्वेष घात विश्वास, करिता नाही केला आळस, करुणाय ते केले संत उपहास, अभक्ष भक्ष ते ही भक्षिले. हे सर्व चरण पाहिले ना, हे माझ्यासाठी लागतात बुवा, आणि हे अभंग माझ्यासाठी तुकोबा यांनी केलेले आहेत. याची सुधारणा मात्र माझ्या जीवनामध्ये मी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करेल. मग या अनुषंगाने जर मी असेल, मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पासे, म्हणजे अंगठ्यापासून शेंडीपर्यंत जर माझ्याकडे तुम्ही पाहिलं तर मी केवळ आणि केवळ अवगुणाचाच पुतळा आहे. मी अवगुणी आल्या किती म्हणून सांगू काय, माझ्याकडे लावा. आणि मग त्या अनुषंगाने मी जर असेल तर तुमची इच्छा पूर्ण करू शकेल असं मात्र मुळीच सांगता येणार नाही. पण तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे एकट्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मेळविला. या अनुषंगाने तुम्ही आम्ही सर्वजण मिळून एक तासभर सेवा करण्याचा प्रयत्न आपण
करूयात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. चला थोडक्यात या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने उपदेश केलेला आहे. मी सांगून गेलो उपदेश म्हटल्यानंतर कोणी कुणाला कोणत्या विषयाच्या संबंधाने उपदेश करावा. उत्तर म्हणून सांगेल योग्याने योग्याला योग्य विषयाच्या संबंधाने उपदेश करावा. तुमची जर वृत्ती चलबिचल असेल ना तर मी एवढ्या स्पीडने बोलतोय की नाही ते तुमच्या काही एक लक्षात येणार नाही. म्हणजे मी सांगून मोकळा, तुम्ही ऐकून मोकळे आणि दोघे झटकून मोकळे, आम्ही दक्षिणा घेऊन मोकळे, असं होऊ नये मायबाप. त्याच्यासाठी लक्ष द्या. अटेन्शन प्लीज. विठाला 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 विठाला. मला टेन्शन येऊ नये याच्यासाठी तुम्ही अटेन्शन राहा. लक्षात आलं का तुमच्या? हा आता थोडं इकडं लक्ष द्या बरं का. कारण एखादा कीर्तनकार नाही नसला आणि त्याची लिंक तुटली ना त्याला सांगण्याचं लक्षात येत नाही. त्यापैकी मी आहे. म्हणून थोडंसं सहकार्य करा. मी तुमचा झोपीचा अजिबात जास्तीचा वेळ घेणार नाही. फार संसाराचा तुमचा अमूल्य वेळ आहे राजू, आणि तो वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च करताय. मोठे उपकार झाले आमच्यावरती तुमचे. पण जास्तीचा वेळ घेणं, तुमचा सूट घेणं हे माझ्या काही पसमत नाहीये. अगदी वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न करतो. पण जिथपर्यंत जेवढा वेळ सांगेल तेवढा वेळ मात्र तुम्ही लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. विठाला 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 कवरदा योग्याने योग्याला योग्य विषयाच्या संबंधाने उपदेश करावा. म्हणजे उपदेश करणारा योग्य असावा, त्यानंतर उपदेश ग्रहण करणारा योग्य असावा आणि उपदेशाचा विषय सुद्धा योग्य असावा. या तिन्हीपैकी एक जरी नसेल तरीही त्या उपदेशाचा जो फायदा आहे तो फायदा जीवाला मिळत नाही. जसं की स्वयंपाक करण्यासाठी 3 वस्तूची गरज आहे दिलीप बुवा. उदक अग्नी धान्य झाल्या घडीपास. 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 कालीन ये कामात ये कालीन ये कामान. कालीन ये कामान ये कालीन ये कामान. हे उदक अग्नि धान्य शिवाय स्वयंपाक करता येत नाही. उदक अग्नी, अग्नी लागतो, धान्य लागते, पाणी लागते. या 3 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय स्वयंपाक जसा तयार होत नाही तसं उपदेश करणारा योग्य, उपदेशाचा विषय योग्य आणि ग्रहण करणारा योग्य असल्याशिवाय त्या उपदेशाचा फायदा त्या मानवी जीवनाला होत नाही. तसं या ठिकाणी उपदेश करणारे कोण आहेत? उपदेश करणारे कोण आहेत म्हटलं तर माझे जगद्गुरु तुकोबार आहेत. मग त्यांचा अधिकार जर आपण पाहिला तर त्यांचा अधिकार खूप मोठा अधिकार आहे भाऊ. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरानी वाहावा भार माथा. एरानी वाहावा भार माथा, एरानी वाहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, इराणी वहावा भारमाथा. तुम्ही नुसते वेदाचे गाठोडे वागवा रे, पण त्याच्यातला खरा अर्थ मात्र आम्हालाच माहीत आहे, हे छाती ठोकपणे सांगणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. हे वाक्य उच्चारत असताना काही कर्मठ लोक माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना भेटले आणि भेटल्यानंतर ते म्हणायला लागले, ओ बुवा, तुम्ही अहंकार वाणीने प्रतिपादन करताय, वेद परमात्मा तुमच्यावरती रुसेल. तेव्हा तुकोबारायाने तेवढंच खमंग उत्तर दिलं त्याला, वेद आमच्यावरती जाऊ द्या रुसून म्हटले, आम्हाला काही फरक पडत नाही. त्याचं काय कारण? आम्ही त्याच्या बाला धरले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरले कंठे, आम्ही त्याच्या बाला धरले कंठे, आम्ही त्याच्या बाला धरले कंठे. वेद आम्हावरी रुसून गेला, रुसून गेला, वेद आम्हावरी रुसून गेला, रुसून गेला. आम्ही त्याच्या बाला धरले कंठे, आम्ही त्याच्या बाला धरले कंठे, आम्ही त्याच्या बाला धरले कंठे, आम्ही त्याच्या बाला धरले कंठे. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. तुकोबाराय म्हणतात, ए कर्मठांनो, वेद आमच्यावरती रुसू द्या, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. तुम्हाला वाटत असेल मी अहंकार वाणीने बोलायलो, हो बोलायलो. वेद आमच्यावरती रुसू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही, आमचं काही एक वाकडं होणार नाही. त्याचं कारण आम्ही त्याच्या बापाला कंठामध्ये धारण करून ठेवलं असल्यामुळे वेद आमच्यावरती रुसून गेला तर फरक पडणार नाही. आता हा इतिहास समजून घेण्यासाठी 1 2 4 4 5 मिनटं खर्ची होणार आहेत. थोडंसं जागे देऊन ऐका, जागा राहून ऐका. काही गोष्टी सरळ समजत नाही. त्या पाठीमागं उत्तर मीमांसेमध्ये जावं लागतं. एखादा पूर्व मीमांसेमध्ये विषय एखादा समजत नसेल तर उत्तर मीमांसेमध्ये तिच्यासाठी जावं लागत असतं. एका महिलेने आपल्या पतिराजांना फोन केला. क्लास 2 क्लास 1 अधिकारी होता आणि ऑफिसमध्ये गेल्याबरोबरच पत्नीचा फोन आला, हॅलो मालक, लवकरात लवकर तुम्ही घरला वापस या. तो म्हणे, अगं नेमकं काय झालं, कारण तर सांग. काय नाही म्हणे, लवकरात लवकर तुम्ही घरला वापस या. अगं नेमकं काय झालं ते तर सांग. मार्चेंट चालू आहे, काही टेबलाच्या खालून काही टेबलाच्या वरून मिळणं चालू आहे आणि अशा टायमामध्ये तुम्हाला घराकडे ये म्हणते, नेमकं कारण तर सांग. तेव्हा ती म्हणते, तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोरायला मारतात. झोपले का तुम्ही? तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोरायला मारतात. आता हे समजण्यासाठी पाठीमागे इतिहास पाहावा लागेल, आहे की नाही? मग हे पहिल्यांदा एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की हे जोडपं आपल्या भारतीय संस्कृतीमधलं नव्हतं साहेब. तुम्ही कारखाने आहेत ना? हा, बरोबर. आम्हाला माणसं ओळखण्याची तेवढी कला दिलेली आहे देवाने, त्याच्यावर आमचं पोट भरतंय हो. चला असू द्या, विनोद केला. तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोरायला मारतात, हे समजून घेण्यासाठी पाठीमागे जावं लागेल. हे जोडपं पाश्चात्य संस्कृतीमधलं होतं, भारतीय संस्कृतीमधलं नव्हतं. आता भारतीय संस्कृती हळूहळू पाश्चात्य संस्कृती धारण करू लागली. तो भाग निराळा किंवा ते आपलं दुर्दैव्य, ते आपल्या अपघात होण्याचे लक्षण, असं काय काय म्हणायचं ते आपण म्हणून घेऊ. पण ते भारतीय जोडपं नव्हतं, ते होतं पाश्चात्य संस्कृतीमधलं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये एका महिलेने किंवा एका पुरुषाने लग्न झाल्यानंतर जन्मभर मरेपर्यंत दोघांनी सोबत राहावं असा त्यांचा विधी नाही आहे किंवा असा त्यांचा नेम नाही आहे किंवा अशी त्यांची संस्कृती नाही आहे. त्या महिलेने पूर्वी लग्न केलं तर तिला 2 मुलं झालती पहिल्या पतीपासून. हाही काय ब्रह्मचारी थांबला नव्हता, पताका घेऊन पंढरपूरची वारी थोडीच करू लागला. तर हे याने दुसरं लग्न केलं तर पेच्या अगोदर त्यालाही 2 मुलं झालते. नवल सांगेल मी तुम्हाला, यायच्या दोघांचे 2-2 मुलं यायच्या लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणायला तयार होते हो. झोपले का तुम्ही? मग यांचं लग्न झालं आणि यांचं लग्न झाल्याच्या नंतर यांना 2 मुलं झाली. आता लक्षात आलं का नाही? तुमचे पोरं माझे पोरं मिळून आपल्या पोराला मारतात, हे आता आलं लक्षात. तसं आम्ही त्याच्या बाला धरले कंठी म्हणजे नेमकं काय, यासाठी मी दृष्टांत सांगितलेला आहे.
कीर्तनकारांनी पुराव्याशिवाय बोलू नये. आणि पुराव्या वाचून जर एखादा कीर्तनकार बोलत असेल बुवा चोपडे महाराज, तर त्या कीर्तनकाराला नेऊन पुरावा, नेऊन हा शब्द प्रयोग केलेला आहे मी. आता तुम्हाला कुठं त्याला न्यायचं त्या ठिकाणी तुम्ही नेऊ शकता. मग त्याला जाळायचं असेल जाळू शकता, पुरायचं असेल पुरू शकता, आणखीन कुठं नदीत फेकायचं असेल फेकू शकता. कारण पुराव्या वाचून बोलणाऱ्या माणसात जगात कामच काय आहे का नाही. संस्कृतीला धरून पुराव्याशिवाय बोलता येत नाही. चला असू द्या. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी म्हणजे ब्रह्मदेवाच्या घोरण्यापासून, ब्रह्मदेवापासून धरा सर. विद्वानांच्या शास्त्राच्या मताप्रमाणे ब्रह्मदेवापासून वेदाची उत्पत्ती झाली. आणि मग ज्या वेदाची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली, त्या ब्रह्मदेवाची दिलीप उत्पत्ती कुठून झाली? याची नाभी कमळी जन्म चतुरानना, जन्म चतुरानना, याची निजप्रभा प्रकाश रवी किरणा, याची महातेजे तेज हुताशे, येण्याची पडवणी वेद केला शाळावो, याची महातेजे तेज हुताशे, वेद केला शाळावो, याची अखंड घडी तो मनके रे, हे ज्याच्या संबंधाने बोललेले तो ब्रह्मदेव चतुर आहे. याची नाभी कमळी जन्म चतुरान नाव. याची म्हणजे कोणाच्या नाभी कमळामध्ये? विष्णू परमात्म्याच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेव जन्माला आलेला आहे. आणि मग पर्यायाने विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाचा कोण झाला? बोला बोला बोलत जा तुम्ही लवकर. कीर्तन लवकर सुटायचं असेल तर लवकर लवकर बोलत जा. कोण झाला? बाप झाला की हो, सोपं आहे ना, म्हणा ना, घाबरायले कशाला. बाप झाला. आणि मग त्या विष्णू परमात्म्याला आम्ही कंठामध्ये धारण केला असल्यामुळे वेद आमच्या वरती रुसून गेला तर आम्हाला काही फरक पडत नाही. विठाला विठाला म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना वेदाच्या संदर्भामध्ये पूर्ण ज्ञान आहे म्हणण्यापेक्षा पंचम वेद म्हणून ज्यांची गाथा जगताच्या समोर आलेली आहे आणि ती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बुवा. वेदाचा अभ्यास आपण करायला गेलो तर आपल्याला कदापि ते शक्य होणं जरासं कठीणच आहे. होणार नाही असं नाही, कारण अभ्यासे पे समर्थोषी मत कर्म परमं भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मोहाप्स्यसि. कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे. या जगातल्या गोष्टी अभ्यासामुळे कुठल्याच अशक्य नाहीत, शक्यच आहेत. पण तेवढ्या पाराकष्टेचा अभ्यास करणं आपल्याकडून होत नाही, म्हणून जराशी अडचण आहे. मग त्या वेदाच्या तुलनेचे वचन माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या उद्धारासाठी तयार केले हो. तेव्हा मग कर्मठ सहज जळू लागले, कर्मठ लोक सहज जळू लागले. त्यांचं कर्मकांड बंद पडू लागलं. आणि कर्मकांड बंद पडायले म्हणजे त्यांच्या पोटाच्या खळग्या भरणं अवघड होऊ लागलं. त्यांचा पूजापाठ बंद पडू लागला, त्यांचं कर्मकांड बंद पडू लागलं. परिणामी लोक त्यांच्या मागे न राहता माझ्या तुकोबारायांच्या पाठीमागे येऊ लागले. अर्थातच अगदी वेदाचे वचन सोप्या शब्दामध्ये अभंगाच्या माध्यमातून माझ्या तुकोबारायांनी तयार केलेले असल्यामुळे सहजरित्या तुकोबारायाची कीर्ती वाहण्यासाठी सुरुवात झाली. पण ही कीर्ती त्या काळच्या कर्मठांना देखवली नाही. मग कोणी माझ्या तुकोबारायाच्या अंगावरती तापलेलं पाणी टाकलं, कोणी काठेऱ्या काठीने मारलं, कोणी टिंब महिलेला पाठवून साधना भंग करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर माझ्या तुकोबारायांची महत्वपूर्ण असलेली विश्वोद्धारकाची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याचं काम याच कर्मठाने केलं. गावामध्ये राहू दिलं नाही, भंडाऱ्या डोंगराव गेले तरी तिथं राहू दिलं, व्यवस्थित राहू दिलं नाही. इतका त्रास देणारे त्या काळचे हे सगळे कर्मठ लोक मग तुकोबारायाचे अचानक भक्त झाले कसे झाले याचा कधी आपण
विचार केला आपल्या बुद्धीमध्ये? हा रामेश्वर शास्त्री एकदमच चटकन तुकोबारायाचा भक्त कसा झाला हो? तर इथं अत्यंत आपल्या जीवन जगण्यासाठी महत्वपूर्ण उपयोगी वाक्य मी सांगेल, लक्षात ठेवा. आपण जर शहाणे असाल, तुम्ही येडे आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. आपण जर शहाणे असाल तर आपण प्रवाहाच्या विरोधात कधीही जाऊ नाही. आणि प्रवाहाच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं, तर महापुरे झाडे जाती आणि तेथे लवाळे राहती. प्रवाहाच्या विरोधात जाऊ नये. आणि ते कर्मठ लोक बुद्धिजीवी असतात, बुद्धीचा ठाव चटकन घेतात. त्याची गुडघ्यात अक्कल नसते, त्याचा मेंदू बरोबर पाहिजे त्या ठिकाणी असतो आणि मग ते प्रवाहाच्या विरोधात जात नाहीत. मग त्यांना वाटलं आता आपण तुकोबारायाचा किती जरी विरोध केला, चाले वाऱ्या हाती माप आणि समर्थ तो माझा बाप. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. किंवा कोण सांगायास गेले होते देशोदेश, चाले वाऱ्या हाती माप आणि समर्थ तो माझा बाप. परमात्मा ज्यांची कीर्ती पसरवतो ते जगतातले लोक त्यांची कीर्ती थांबवू शकतात का? नाही थांबवू शकत. हे त्या कर्मठ लोकांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी गुडघे टेकवले बरं का महाराज. गुडघे टेकवले आणि मग तुकोबारायाचे गोडवे गाण्यासाठी सुरुवात केले. म्हणूनच त्या रामेश्वर शास्त्रीचं नाव आज गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. नाही तर सुतराम संबंध त्या रामेश्वर शास्त्रीचा आणि तुकाराम महाराजांचा नाही. विठ्ठल 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 म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो इमाने बैसोनिया. किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थतेने केला पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारेल्या जैशाला या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. हा केव्हा निर्वाळा देऊ लागला रामेश्वर शास्त्री? केव्हा देऊ लागला? विरोध करून गुडघे थकल्यानंतर. जसं की एखाद्या गावामध्ये उदाहरण सांगतो. कोणाच्या अंगाला फिट बसलं तर माझ्यावर धावत येऊ नका. एखाद्या पार्टीचा जर मोठेपणा दिसू लागला, एखादी पार्टी निवडून येण्याच्या बाउंड्रीवर माणसाला दिसू लागली, तर बाकीच्या पार्टीमधले हळूहळू माणसं निष्ठतात आणि इकडच्या पार्टीमध्ये येऊन मिसळतात. तोच प्रकार रामेश्वर शास्त्रींनी केला. विरोध केला भरपूर, पण त्याला लक्षात आलं की आता विरोध करून काही फायदा होणार नाही. आता आपलं जर नाव जिवंत राहायचं असेल तर आपण तुकोबारायाचे गोडवे गायल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुकिता तुलनेसी वा वा ब्रह्म तुकिता तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे तुकिता तुलनेसी भानुनी रामेश्वर चरणी मस्तक देवी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. मी का सांगतोय हे तुमच्या लक्षात असावं. का सांगतोय तर जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार काय आहे या प्रमाणाच्या या माहितीच्या द्वारे तुमच्या पुढे मी प्रतिपादन केलं. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद ज्याचे हरिपाठासारखे मुखोद्गत आहेत, तो रामेश्वर शास्त्री माझ्या तुकोबारायाच्या चरणावरती जर लोटांगण घालत असेल तर तुकोबाराय उपदेश करण्यासाठी योग्य नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? नाही म्हणू शकत नाही तुम्ही. म्हणजे उपदेश करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय योग्य आहेत. उपदेश करणारा माणूस कसा असावा? तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा, तो कृपाळू असावा
आणि तो वेदशास्त्र संपन्न असावा. या सगळ्या युक्तीने प्राप्त असलेले माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत, म्हणून उपदेश करण्यासाठी ते योग्य आहेत. आता मला एक दुसरा मुद्दा सांगा, योग्य माणूस अयोग्य माणसाला उपदेश करू शकतो का साहेब? होय महाराज, वारकरी करू शकतं? योग्य माणूस अयोग्य माणसाला उपदेश करेल का? योग्य योग्यालाच उपदेश करेल ना, है का नाही? योग्य योग्यालाच उपदेश करेल. उगत 2-4 वारकरी पंढरपूरला निघाले आणि जाता जाता पांढरी पॅकवाले 5-6 बसले होते गोळप्यानं. ते म्हणले जाऊ द्या, आपली वारी गेलीच गेली, पण यायलाच पंढरपूरला घेऊन जाऊ. पण या गोळप्यानं यायला तर पंढरपूरला जाऊ दिलंच नाही, येईनं तर त्याचं ऐकून दारू सोडीत नाही, पण यायलाच एक पॅक पाजिल्याशिवाय राहिली नाही. म्हणून अशा माणसांच्या संगतीमध्ये जाणं सुद्धा किंवा अशा माणसांना जाऊन उपदेश करणं सुद्धा हे उपदेश करणाराच एकदम चुकीचं लक्षण आहे. आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय त्याच्या संगे. खराची संगती उपयोगाची नाहीये, उपयोगाची नाहीये. आपण अपाय त्याच्या संगे, आपण अपाय त्याच्या संगे. गडीत पडू नये का? आपण अपाय त्याची संगे. नाथ महाराज म्हणतात, खळाची संगती उपयोगाची नव्हे, आपण अपाय त्याची संगे. क्रोधे आई श्वासी त्याशी बोधकायचा, व्यर्थ आपुली वाचा शिनू नये. या न्यायाप्रमाणे उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय योग्य आहेत हे आपण गृहीत धरलं. मग योग्य असलेले जगद्गुरु तुकोबाराय अयोग्याला उपदेश करणार नाहीत, हे गृहीत धरू आपण. आता उपदेश करणारे तुकोबाराय योग्य, त्यानंतर ते ज्यांना उपदेश करतात त्यांच्या दृष्टीने तो उपदेश ग्रहण करणारा योग्य, हे दोन्ही विषय कंप्लीट झाले. पण नेमका उपदेशाचा विषय काय सांगा ना महाराज? तर तोच अभंगाच्या भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत,
माझे जगद्गुरु करणारा माणूस योग्य. आणि उपदेशाचा विषय काय म्हणाल तर भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. उपदेशाचा विषय तुमच्या समोर अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन केलेला आहे. आता उपदेशाचा विषय तुकोबारायाने प्रतिपादन केला, पण हा उपदेश नेमकं जगद्गुरु तुकोबाराय एक 3-4 प्रकारचे वर्ग आहेत. त्या कोणत्या नेमक्या वर्गाला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. हा एक वर्ग आहे पामर लोकांचा. पामर लोकांना उपदेश केला का पाहू आपण कर्माक्रमाने. दुसरा वर्ग आहे विषयी लोकांचा. विषयी संसारिक लोक, ईशयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी या न्यायाप्रमाणे जे आहेत ते विषयी. त्यांच्यासाठी हा उपदेश आहे का? किंवा जे मुमुक्षु आहेत, मुमुक्षुमध्ये ही 2 प्रकार शास्त्राने केलेले आहेत. एक मंद मुमुक्षु आहे आणि दुसरा तीव्र मुमुक्षु आहे. मंद मुमुक्षु आलं मनाला तर गेला क्षणाला टेकीलं टोपलं बसला उन्हाला असा जो, त्याला म्हणायचं मंद मुमुक्षु. सप्ताह सुरुवात झाला, येणार कीर्तन ऐकणार आणि घरला निघून जाणार. एखाद्या दिवशी कीर्तन नाही झालं तर खुशाल गोधडीवर गोधडी घेऊन घरी झोपणार. उलट वाऱ्या वादनाने एखादं कीर्तन कॅन्सल झालं तर खुश होणार. फुकटच दक्षिणा घेऊन जाण्याचा प्रयत्न. हा मंद मुमुक्षु. कीर्तनकार असू द्या, कीर्तनकार जरी असला आणि ही भावना जर त्याची असेल ना पाठी, तर तो मंद मुमुक्षु आहे. त्याला तळमळ नाही देवाबद्दल. आणि ज्याला देवाबद्दल तळमळ आहे तो तीव्र मुमुक्षु. देवा वाचून ज्याचा दुसरा विषयच कोणता नाही त्याला म्हणायचं तीव्र मुमुक्षु. मग या दोन्हीपैकी नेमकं कोणत्या वर्गाला उपदेश केलेला आहे तेही आपण पुढं पाहू. आणखीन एक वर्ग राहिला. अंतःकरणामध्ये साधना दृढ केलेली आहे. साधना दृढ करून साध्य या मार्गावरती उपस्थित आहे. आणि साध्य या मार्गावरती उपस्थित असून साध्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. एवढंच नाही तर तो साधना दृढ करून साधनावरती पोहोचून साध्यापर्यंत जाऊन सिद्धावस्थेला जाऊन पोहोचलेला जो महापुरुष आहे, सिद्ध पुरुष आहे, हा एक वर्ग आहे. आता या 4 वर्गापैकी नेमकं जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगातले उपाय कुणाला सांगितले हा विषय कंप्लीट करणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला आता पहिला पामराचा वर्ग. पामर म्हणजे बोलू नाही ते बोलणारा, जाऊ नाही तिकडं जाणारा, खाऊ नाही ते खाणारा, पाहू नाही ते पाहणारा, करू नाही ते करणारा. कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये लावू शकता. देव धर्म सांधी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे या न्यायाने जो, त्याला म्हणायचं पामर आहे का नाही. म्हणजे देवा धर्माच्या संदर्भामध्ये त्याला काही एक घेणं देणं नाही. म्हणजे देवाला न मानणारा, या जगतात देवच नाही असा म्हणणारा वर्ग जो, त्याला म्हणायचं पामर. आणि मग अशा पामराला जर आपण देवाच्या संदर्भाने सांगू गेलो तर सांगणाराचा वेळ वाया जातो. पहा उदाहरण सांगेल मी 2-3, लक्ष द्या. आता सोपे उदाहरण आहे. एका माणसाने माळेगावच्या बाजारमधून 10 लाख रुपयाचा घोडा आणला. 10 लाख रुपयाचा घोडा आणला आणि बांधला आपल्या दरवाजासमोर, दारासमोर. सगळे लोक पाहण्यासाठी आले. त्याच्यामध्ये एक माणूस आला. तू म्हणाल सगळे माणसं आले आणि एक माणूस आला. हो, सगळे माणसं पाहून त्या घोड्याकडे कुतूहल नवल करू लागले. काय घोडा आहे? या महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्याच्या घोड्याला फिका पडेल असा नंबर 1चा घोडा आहे. 10 लाख रुपयाचा घोडा, 20 लाख रुपयाचा घोडा. वारे वा घोडा. नवल करू लागले सगळे.
पण त्याच्यातला एक जो माणूस होता तो मात्र म्हणू लागला घोडा चांगला आहे राव. हनुमानराव तो म्हणाला घोडा चांगला आहे राव, पण हा कुठं टोकरलेला दिसना झालाय. हा कोण असेल? कोण असेल? कीर्तनकार कोणत्या वृत्तीचा असेल? कावळ्या ढोपरा कंकरा कितरा कावळ्याच्या वृत्तीचा माणूस जो आहे त्याला घोडा कितीही चांगला तुमच्या समोर आणून मांडा, त्याच्या समोर आणून मांडा, त्याला त्याचं कुतूहल नाही. तो म्हणतो कुठं टोकरलेलं आहे काय सांगा, चिट्टाभर मांस घेऊन मला खाता येईल. मग अशा वृत्तीच्या माणसाला उगाचच उपदेशाचे जर ढोस आपण पाजत गेलो तर त्या उपदेश सांगणाराचा वेळ वाया नाही की नाही. म्हणून अशा वृत्तीच्या माणसांना उपदेश करू नये. पहा, एका माणसाने नवरत्नाचा हार आणला. थोडस लक्ष द्या. नवरत्नाचा हार आणल्यानंतर पहिलं प्राधान्य आपल्या आईला द्यावं. आईलाही दिलं नाही दिला आईला. दुसरी बाई म्हणजे पत्नीला द्यावा, पत्नीला दिलं नाही. तिसरी आपली बहिणीला द्यावा नवरत्नाचा हार, बहिणीला दिला नाही. मोठी भाऊजाई आपल्या आई समान असते, तिला द्यावा, तिलाही दिलं नाही. सासू सुद्धा आपल्या आईप्रमाणे असती, हे कोणतेच नाते नाही आवडले तर सासूला तरी द्यावा किमान, पण सासूलाही दिला नाही. तू म्हणाल मग का शेजारीला दिला काय, हे तुमच्या डोक्यात घोळत असत. शेजाऱ्यांना सुद्धा दिला नाही. त्यानं दिलीप बुवा ते हार घेतला आणि माकडाच्या गळ्यात नेऊन घातला. कोण? त्या माणसानं. आणि मग माकडाच्या गळ्यात तो नवरत्नाचा हार घातल्यानंतर त्या माकडाला त्या नवरत्नाच्या हाराचा काही कुतूहल नवल आहे का? नाही. सांडोनिया सुना बिदी धुंडे, सांडोनिया सुना बिदी धुंडे, सांडोनिया सुना बिदी धुंडे, सांडोनिया सुना बिदी धुंडे. माकडाच्या गळा रत्नगुंड माळा, माकडाच्या गळा रत्नाच्या माळा, माकडाच्या गळा माकडाच्या गळा रत्नाच्या माळा, सांडोनिया गळा बिदी धुंडे, सांडोनिया गळा बिदी धुंडे, सांडोनिया सुना बिदी धुंडे. माकडाच्या गळा रत्न कुलांगना, सांडोनिया सुना बिदी धुंडे. माकडाच्या गळ्यात घातला. आता माकडाला त्या हाराबद्दल काही नवल आहे का? लागलं ते बिदीने हिंडायला. माकडाची तर इज्जत गेलीच गेली, पण त्या घातलेल्या हाराची सुद्धा गेली. मग अशा वृत्तीच्या माणसांना सांगून काही फायदा होत नाही. पोरांनो, इथले गेले का पोरं उठून? हा, बरं झालं गेले ते. तिकडं सामील आहे, जायचे का तुम्हाला? हा. एका माणसाने एक गाढव घेतला. गाढव भेटते का तुमच्या गावात? हा, गाढव भेटते का तुमच्या गावात? चांगली गोष्ट आहे. वा, खूप चांगली गोष्ट आहे. गाढवच गावात नाही, फार मोठी जमेची बाजू ही. चला. आणि मग तो गाढव घेतला. 2-4 प्रकारच्या वेगवेगळ्या साबणा घेतल्या आणि गंगेच्या दिशेने निघाला. परिणामी गंगेवरती गेला आणि त्या गाढवाला साबणा लावू लावू घासू 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 धुवू लागला.
तिथं आमच्या माऊलीसारखा एक माणूस गेला म्हणे, का हो या गाढवाला एवढ्या साबणा लावून का धुता? ते म्हणे तुम्ही कीर्तनात पखवाज वाजवाव, याच तुम्हाला काय कळणार आहे? अहो पण नेमकं सांगा तर खरी, कशामुळं गाढवाला धुवायले साबणा लावून? तर तो माणूस म्हणला, आज न उद्याचा घोडा होईलच ना. कशाचा होईल की? कसा होईल हो? गाढव धुतला महातीर्था माझी, हा रासव धुतला महातीर्था माझी, तर ते काय घोडा होणार आहे का? नाही होत. अशा वृत्तीच्या माणसानं उपदेश सांगण्याचा प्रयत्न करू नये. दुसरे एक उदाहरण सांगतो, पुढे चालतो पहा. एका माणसाने सुंदर तऱ्हेची बासुंदी बनवली. बासुंदी बनवण्याचं तंत्र सांगतो, महिलांनी लक्षात घ्या. गावरानी गाईचं दूध घ्यावं. ते गावरानी गाईचं दूध कशातही घ्यायचं नाही, तर ते कोऱ्या हंड्यामध्ये घ्यावं. कोरा हंडा मडक. ते कोरा हंडा रांशिन्या गोहऱ्याच्या आहारावरती तापिण्यासाठी ठेवावा. ते दूध लाल लाल होईपर्यंत तापवावं. त्या तापलेल्या दुधामध्ये थोडीशी खारीक बारीक करून टाकावी, थोडंसं खोबरं खिसून टाकावं, थोडीशी बदाम त्याच्यात घालावी, थोडीशी चारोळी त्याच्यात टाकावी, थोडेसे काजू वाटून त्याच्यात टाकावी, थोडीशी इलायचीची पूड त्याच्यात घालावी, थोडीशी खडीसाखर त्याच्यात घालावी, थोडीशी बडीशेप त्याच्यामध्ये टाकावी, थोडंसं केशर त्याच्यामध्ये टाकावं. घट्ट 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 होईपर्यंत हलवावं आणि झोपलेल्या माणसाला एक एक गिलास प्याला द्यावं. कसं लागतंय? ही अशी बासुंदी बनवली. आणि बनवल्यानंतर साध्या ताटामध्ये घेतली नाही साहेब, सोन्याच्या ताटात घेतली. आता सोनं हा शब्द उच्चारायला गेलं तरीही चळचळ अंका पाहिले माणसायचं. मग ते कीर्तनकार असो की कोणीही असो, सोनं लय महाग झालं वा म्हणाले. चला आपल्याला काय करायचंय? हाय देवदया सगळं चलायले, एवढं उदासही व्हायचं काही कारण नाही, है का नाही? सोन्याच्या ताटामध्ये ती बासुंदी घेतली. मग आता सोन्याच्या ताटामध्ये घेतलेली बासुंदी कीर्तनकाराला द्यावी. पहिलं प्राधान्य सेवा म्हणून. का तुम्ही लई माझ्याकडे रागाने पाहिले राव, काय व्हायला कीर्तनकाराला दिले ना? पोटात दुखन का त्याच्या? होय अजून कीर्तनकाराला द्यावी. नाहीतर हे दोन पखवाज वादकत यायला द्यावी. बिचारे किती घामागरज आहेत. एवढ्या वाऱ्यामध्ये सुद्धा, एवढ्या वाऱ्या वादनामध्ये सुद्धा दोघांना घाम यालाय. आणि मी यांना म्हणलं घाम पुसू सुद्धा नका, कळू द्या लोकांना घामाचे पैसे येत म्हणून. मग ती बासुंदीचं ताट पखवाजाला दिलं नाही, महाराजाला दिलं नाही. सुंदर तऱ्हेची वारकरी भजनी मंडळी आहेत, यांनाही दिलं नाही. छोटे छोटे साधक आहेत, हे नाही, हे लई नमुने साधक असतात. अनुभव आहे आम्हाला सगळं. पण साधक आहेत, होतील आज न उद्या या दिशेवर येतीलच. त्यांना द्यावा. इनेकरी आहेत नंबर 1चे, काय फेटा आहे, त्यांना द्यावा. त्यांना दिलं नाही. तुम्ही म्हणाल याला दिलं नाही त्याला दिलं नाही, नेमकी कोणला दिली ते सांग ना बापू. तर त्यानं ते सोन्याचं खिरीनं भरलेलं ताट कोणाला दिलं? भक्सावया दिले स्वानाला गे, भक्सावया दिले स्वानाला गे, भक्सावया दिले स्वानाला गे, भक्सावया दिले स्वानाला गे. सोनियाचे ताट शिवाने सोनियाचे ताट भक्सावया दिले स्वानाला गे, भक्सावया दिले स्वानाला गे. त्या कुत्र्याला त्याचं काय कुतूहल आहे का? नवल आहे का? स्वानासी भोजन दिले पंचामृत, हे साऊंड वाढवावं. पण परित्याचे चित्त हाडावरी सवेची वमन जीवित या, सवेची वमन जीवित या, सवेची वमन
लाईन प्रमाण ऐकायला भेटलं. तुका म्हणे स्वाना क्षीराचे भोजन. सवेची वमन माईक मध्ये सांगा. सवेची वमन जीवितया. वा, सवेची ओमन जेवितया म्हणजे त्याने जेवण त्या क्षीराचं केलं तरीही लागलीच ओमन म्हणजे वांती करून टाकतं. त्याला काही कुतवलत नाही ना, त्याला काही नवलत नाही ना त्या खिरीचं. कोणला? कुत्र्याला. कितीही सप्ताहामध्ये डाळ चांगली हो द्या, पण जाऊन धाब्यावरचा डाळ तडका खाणार कोण? श्वान. कितीही चांगली चपाती सप्ताहामध्ये करू द्या किंवा घरी माता माऊलीने करून देऊ द्या, धाब्यावर जाऊन तंदूर खाल्याशिवाय याचं पोटच भरत नाही. आणि उलट सांगू का, धाब्यावर जाऊन मग कुत्र्याची भांडणं लागतात. कुत्र्याचे बोलायला मी, कुत्र्याचे भांडणं लागतात का? कारण एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडामध्ये हाड पाहिलं की त्याचे भांडणं सुरुवात होतात. तुका म्हणे हाडे आणि कुत्र्या लाविले झगडे. कुणालाही चान्स भेटणार नाही आक्षेप घेण्यासाठी. तुकोबारायाच्या प्रमाणानिशी आपल्याला बोलता येईल. विठाल विठाल. मग अशा वृत्तीच्या माणसांना उपदेश करणं म्हणजे पामराला उपदेश केल्याप्रमाणे आहे. अशा पामरांना उपदेश करू नये म्हणून हा पामर बाजूला गेला. विषयी त्याचा भाऊच आहे, पण त्याच्यापेक्षा जरासा बरा आहे. म्हणजे एखादा जर विषयी सेवन करत असेल आणि तो विधीने सेवन करत असेल तर तो सुद्धा त्यागा समान मानलेला आहे. विधीने सेवन आणि विषय त्यागा ते समान. तो जरा पामरापेक्षा थोडासा बरा आहे, पण तो सुद्धा हे वचन ऐकण्यासाठी योग्य नाही. त्याच्यानंतर मग सिद्ध पुरुष आहे एक. सिद्ध पुरुषाला परमात्म्याच्या बाबतीमध्ये सांगण्याची गरज आहे का? नाही. का? तर तो रात्रंदिवस देवाचा अनुभव भोगणारा असतो. त्याला देवाच्या संदर्भामध्ये सांगण्याची गरज नाही. की जसं की एखाद्या आजच सासूला एखाद्या ना सुनन आजी लेकराची मान बसली नाही, लेकराला असं घ्यावं म्हणणं कितपट योग्य? कारण ती आजच सासू उगीच झाली काय? लेकर बाळ पोसूनच झाली ना, मग तिला सांगण्याची गरज आहे का? एखादा समजा आता आमचे माऊली पखवाज वादक आहेत आणि एखादा नवीनच पोरगा आला म्हणला, ओ माऊली इकडे या इकडे या. हे आमच्यात आमचं समजण्यासाठी या. ओ माऊली इकडे या इकडे या. तुम्हाला तिरकीट कसं वाजवायचं शिकवतो. योग्य आहे का त्याचं? आता एवढा चांगला पखवाज वाजणारे दोन्ही पखवाजे आणि त्यांना जर म्हणलं या तुम्हाला तिरकीट कसं वाजवायचं सांगतो, योग्य होईल का? नाही होणार. आता दिलीप बुवा सुंदर तऱ्हेच्या चाली, आमचे जगताप महाराज ही सगळी भजनी मंडळ सुंदर तऱ्हेच्या चाली गातात आणि त्यांना जर म्हटलं या सारे गम कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो, होईल का योग्य? होत नाही. पंचपक्वानाचा भेद बनवण्याने एखादी माता माऊली आहे आणि तिला जर म्हटलं या मावशी तुम्हाला पिठलं कसं करायचं शिकवते, जमेल का? तसं सिद्धावस्थेला पोहोचलेले जे महापुरुष आहेत त्यांना देवाच्या संदर्भाने सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण ते देवाचा अनुभव रात्रंदिवस जीवनामध्ये घेत असतात. म्हणून याही वर्गाला सांगितलं नाही. आता राहिला जिज्ञासूचा वर्ग. जिज्ञासूमध्ये मुमुक्षूचा वर्ग. मुमुक्षूमध्ये एक तीव्र मुमुक्षू आणि एक मंद मुमुक्षू. तीव्र मुमुक्षूला सांगण्याची गरज नाही कारण तो वाटाला लागलेला आहे. तीव्र मुमुक्षू कोणाला म्हणायचं? कोही कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की. कोही कहियो रे प्रभु आवन कोण गावी आहे सांगा विठ्ठल, कोण गावी आहे सांगा विठ्ठल. असेल तुम्हा कवना लागत से पाय तो लोटांगणी, मात तरी कोणी सांगायासी. पुसावेसे हेची वाटे
जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील अवघ्याचा विसर झाला हा राहिला उद्योग तुका म्हणे चिंता वाटी कोण भेटी सांगे सा कधी भेटेल रघुपती राम मजला सांग बा मारुती मारुती कधी भेटेल रघुपती म्हणजे देव भेटीची तळमळ ज्याच्या अंतकरणामध्ये आहे त्याला म्हणायचं तीव्र मुमुक्षु. पण एक आहे मंद मुमुक्षु. देव भेटण्याच्या वाटेवरती आहे, देव भेटावा या वाटेवरती निघालेला आहे, पण देव भेटावाच ही मात्र त्याच्या अंतकरणात तळमळ नाही. असा जो तीव्र मंद मुमुक्षु आहे त्याला तुकोबारायाने गाठलेला आहे आणि त्याला तुकोबारायाने सांगितलं की बाबा भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. कारण भावाशिवाय कुठलीही परमार्थाची क्रिया देवापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची गिरधर लाल तो भाव का भुका राग कला नही जानत तुका तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. म्हणजे परमात्मा हा भक्ताकडे असलेला फक्त भाव पाहतो. व्याधस्य आचरणम व्याधाचं आचरण पाहिलं नाही. ध्रुवस्य वयो ध्रुवाचं वय पाहिलं नाही. विद्या गजेंद्रस्य का गजेंद्राची विद्या पाहिलं नाही. कुब्जेचं रूप पाहिलं नाही. उग्रसेनाचं पुरुषत्व पाहिलं नाही. इदुर काकाचं कुळ पाहिलं नाही. सुदाम्याचं धन पाहिलं नाही. फक्त परमात्म्याने काय पाहिलं तर त्यांच्या अंतकरणामध्ये असलेला भाव पाहिला. आणि म्हणूनच भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त. ज्याला पत्नी ताब्यात ठेवायची आहे त्यानं धन कमवावं. ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांनी ज्ञान कमवावं. ज्याला राजावश करायचा आहे त्यांनी कला कमवावी. आणि ज्याला देववश करायचा आहे त्यांनी मात्र भाव कमवावा. भावाशिवाय देव जोडल्या जात नाही. देव कारण भावत फार सेवित फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हातगा झाले फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. याचा द्रुपद महाराज मनोनी हरे रामकृष्ण. वा चला म्हणजे परमात्मा जोडायचा आहे तर भावबळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी भावेविन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणजे भाव नावाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. भाव जर नसेल तर सगळ्या केलेल्या क्रिया अगदी त्या एकदम व्यर्थ आहेत. म्हणून भाव भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आता चित्त शुद्ध करणं म्हणजे एकदम सोपं नाही बुवा, एकदम सहज नाही आहे. ते चित्त शुद्ध कसं करायचं शास्त्राने काही पर्याय सांगितलेत. त्याला 12वा अध्याय पहा लक्षात येईल आपल्याला. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन तथो मामी छापतुम धनंजय. हे धनंजय नाम अर्जुना या चित्ताला हळूहळू 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 माझ्याकडे आणण्याचा तो प्रयत्न कर. मग एकदा का माझ्याकडे हे आलं रे आलं मग मात्र कुठं जाणार नाही. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या ठया चुंबित न सकशी देव तरी गायशे करी या आठा प्रहरा माझारे मोठके निमिष बरे देत जाय. मग पुणे होणे जैसे शशिबिंब दिशे दिशे हारपता उशे नाहीशे होय जैसा शरद कालूर घे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. हळूहळू डाळे डाळे केतुलेने एक येळे
मार्गाचे नि बळे निश्चित ठाकेल. आता कोठे धावे आता कोठे धावे तुमच्या चरणी कलिया, तुमच्या चरणी कलिया, तुमच्या चरणी कलिया. भाग गेला सेन गेला, भाग गेला सेन गेला, सेन गेला. मग मात्र आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. हे चित्त स्थिर राहत नाही का? स्थिर राहत, पण कुठपर्यंत राहत? याला एखादा विषय डोळ्यासमोर येत नाही तिथपर्यंत त्याच्या संबंधाने हे चित्त अस्थिर बनतं. म्हणून याला हळूहळू हळूहळू देवाकडे न्यायचं असतं. एक उदाहरण सांगेल. एका पुराणिक बुवाची फार मोठी कीर्ती वाढली. कशामध्ये? तर पुराणिक बुवा कथा सांगत असताना मांजराला समाधी लावायचा. एवढंच नाही तर मांजराच्या डोक्यावरती चेतलेला दिवा द्यायचा आणि मांजराला समाधी लावायचा. तुंबळ गर्दी झाली. पुराणिक बुवाची फारच मोठी कीर्ती वाढली, फारच मोठी कीर्ती वाढली. पण तिथं एक चतुर माणूस गेला आणि त्यानं एक उंदराचं पिलू धुंडून आणलं आणि हळूच त्या मांजराच्या समोर सोडून दिलं. आता त्या मांजरानं काय माळ घातली होती होय? त्यानं चटकन पंजा हाणला की नाश्त्यावारी उंदीर नेला हो. कोण? मांजरानं. माझ्याकडे पाहू नका. बोक्यानं, बोक्यानं. कारण बोके हे चटकन उंदरावर पंजा मारल्याशिवाय राहत नाहीत. कारण बोकेच्या गळ्यात माळी नसतात. बोक्याचे दुसरेच कुटाने राहतात. ते माळी घालण्याच्या भानगडीत पडत नसतात. हा, बोके धाब्याने हिंडतील, बोके बाजाराने हिंडतील. पण असं कधी तुमच्या गावात झालं का? 10-5 बोके एका ठिकाणी आले. एकानं मृदंग घेतला, एकाने इना घेतला, काही जणांनी टाळ घेतले आणि निघाली त्याची दिंडी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. म्हणलं का कोणी बोक्याची दिंडी निघाली म्हणून? म्हणलं का? बरं, बोक्यानं माळी घातल्या तरीही त्याच्या मालकीनी म्हणजे त्यांच्या त्या मांजरीनी म्हणतात, आताच काय तुमचं वय आहे काय माळ घालायचं? खावा पिवा आईस करावं, नंतर उतार वयात माळ घालावं. कोणा सांगितलं तुला उतार वय येणार आहे म्हणून? लिहून दिले का हे मला? आ चला रामकृष्ण हरी. आपला शेवटला श्रद्धांजली व्हायची आहे त्यांना. चला ऐका. आणि मग त्या अनुषंगाने चित्त हे स्थिर बनत नाही. स्थिर कुठपर्यंत बनतं? विषय दिसत नाही तिथपर्यंत स्थिर बनतं. एकदा का विषय दिसला रे दिसला की त्या विषयाच्या अनुषंगाने हे चित्त अस्थिर बनतं. म्हणून भावे गावे गीत एवढंच नाही तर शुद्ध करून या चित्त. मग फायदा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तो साधक म्हटला, महाराज तुम्ही सांगितलेले उपाय फारच अवघड दिसायलेत, याच्यापेक्षा एखादा सोपा उपाय सांगा ना. तर महाराज म्हणले, आता चाली न म्हणता सरळ सांगतो. आणि काचे कानी गुणदोष म्हणा न आणि. म्हणजे कोणाचे गुणदोष कानावर आणू नका आणि कोणाचे गुणदोष वाणीने वर्णन करू नका. का वर्णन करू नका? दोष वर्णन केले तरीही दोष लागतो आणि कोणाचे गुण वर्णन केले तरीही दोष लागतो. आता तुम्हाला पटवून सांगेन. एका म्हणता भले आणि दुजिया सहजची निंदिले. मी जर एका पखवाज्याचं वर्णन करू लागलो तर दुसऱ्या पखवाज्याला सहजरित्या राग येऊ शकतो, म्हणजे त्याची निंदा केल्यासारखे होते. म्हणून स्तुती अथवा निंदा करावी देवाची आणि कीर्ती मानवाची वर्णू नये. हा शास्त्राचा प्रगाढ असल्यामुळे कोणाची निंदाही करायची नाही आणि कोणाची स्तुतीही करायची नाही. येती निंदकापासी अशेषही पापे. ज्या पापाला जगात कोणी वाली नाही असे बेवारस पाप निंदा करणाऱ्या माणसाच्या डोक्यावर येऊन बसतात. एवढं उदाहरण सांगतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. थोडंसं लक्ष द्या. आता सांगतो तुम्ही चिंता करू नका पाटील, सगळं माझ्या ध्यानात आहे. पण अभंगाला न्याय देणं वारकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असते. बाकी सगळ्या गोष्टी बरोबर सांगतो मी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त लक्ष द्या आणि एकदम स्थिर वृत्ती राहूया. आता तुम्ही पंढरपूरहून जाऊन आले, नाही दुसरीकडे कुठं चाललंय? अभंगाच्या अनुषंगाने चालू आहे ना. दुसरीकडे खळ्यावरच्या गप्पा आहेत का? हा तुम्हाला वाटत असेल वा त्या याने सांगावे, पण अभंगाचं झाल्यानंतर तो स्पेशल मला विषय सांगता येईल. अभंगाचा आणि त्याचा काही संबंध
जुळत नसतो. मग अभंग संपल्यानंतर सांगेल ना मी. तुम्ही म्हणले 1 घंटा सांगा, 2 घंटे सांगतो, पण बसले पाहिजे, है का नाही? लक्ष द्या आता. विठ्ठल विठ्ठल जगात कोणी वाली नाही असे व्यवहारच पाप निंदा करणाऱ्या माणसाकडे येतात. लक्ष द्या. एका आजीला वाटलं म्हशीचं ताक म्हशीला पाजण्यापेक्षा भजनेला पाजू, आणि आजीनं ताकाचा डेरा घेतला. उन्हाळ्याचे दिवस होते. आजी पाराच्या दिशेने निघाली आणि पाराच्या दिशेने ताकाचा डेरा घेऊन निघाले. येता येता एक गारीगारवाला भेटला. गारीगारवाले बघ दे रे एक काडी. आजीनं त्या 2-3 काड्या घेतल्या, ताकात टाकल्या. अधिकच ताक थंड झालं. पण दैवयोगाने काहीतरी त्या भजनी मंडळाचं नशीब फुटलं म्हणावं लागेल. वरून आकाश मार्गाने एक घार जात होती. त्या घारीच्या तोंडामध्ये एक साप होता आणि त्या सापाच्या तोंडातलं विष निसटलं आणि या आजीच्या ताकामध्ये येऊन मिसळलं. परिणामी ताक न राहता ते विष झालं आणि आजी ताकाचा डेरा मंदिरावर घेऊन आली. सगळ्या भजनेला उठवलं आणि सगळ्या भजनेला उठवल्याच्या नंतर एक गिलास सगळ्याला प्याला दिलं आणि सगळ्याला एक गिलास प्याला दिल्याच्या नंतर सगळ्या भजन्याने एक गिलास ताक पेलं. परिणामी जे भजने झोपले, हरिपाठाला उठणत, काकड्याला उठणत, कीर्तनाला उठणत, कशालाच उठणत. लोक म्हणले सप्ताह आणखीन 2 दिवस राहिलाय आणि भजने एकदम असे कस काय झोपले रे. धावत पळत गावातले लोक मंदिराकडे आले तर सगळी भजनेची दावणच्या दावणच बसली. तिथं चित्रगुप्त आला. म्हणू लागला ह्या भजनेला कोण मारला असेल, भजनेनं आत्महत्या केली असेल का, भजनेला कोण विष दिला असेल का, भजनेला नेमकं कोण मारला असेल. तो शोध घेऊ लागला पण त्याला काही मेळ लागेना. कोणला? चित्रगुप्ताला, यमदूताला काही मेळ लागेना. मग तितक्यामध्ये मेळ लागेना. त्याला वाटलं आजीच्या माथ्यावरती पाप लावावं तर आजीचा दोष नाही. आजीनं शुद्ध अंतकरणाने ताक पाजवण्यासाठी आणलं होतं. त्याला वाटलं घारीच्या डोक्यावरती लावावं, घारीचाही दोष नाही. त्याला वाटलं सापाच्या डोक्यावर लावावं, सापाचाही दोष नाही. त्याला वाटलं भजनेनं आत्महत्या केली म्हणून त्याच्या डोक्यावर पाप लावावं, तर त्याचाही तसा दोष नाही. भजने आत्महत्या करतीलच कशाला? दररोज झपकेच्या झपक्या पाकिटं भेटतात, कशाला आत्महत्या करतील? आणि काय कारण? चांगले विचार ऐकाय भेटतात आणि दररोज घराला न्यायला पाकिट भेटतात. आत्महत्या करण्याचं कारण काय? कशाला करतील भजने आत्महत्या? त्याचं डोकंच चलेला. पण जाता जाता तो गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला. 10-5 म्हाताऱ्या वाट्यावरती बसल्या होत्या आणि नस वडीत वडीत म्हणू लागल्या, तुला काही माहिती आहे काय? ती म्हणली काय? बाजूच्या गंगीनं ताकामध्ये ईस घालून भजन्याची दावणच्या दावणच बसली की. चित्रगुप्त म्हणला हे सगळं पाप या म्हाताऱ्याच्या डोसक्यावरती लावा म्हणला. बिना कामाचं पाप त्या म्हाताऱ्याच्या डोसक्यावरती बसलं. कशामुळं? की वस्तुस्थिती तसं नसताना जर आपण एखाद्याची निंदा करू लागलो तर आपल्याला बेवारस पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं. म्हणून अनिकाचे कानी गुणदोष म्हणा नानी, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा, एची ते वचन जेणे राहे समाधान. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. ठोपार कुमाई ठोपार कुमाई कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज नाम उत्सव आहे. या साधनेला 50 वर्ष पूर्ण झाली. एखादी साधना 12 वर्षापासून पुढे निघते तेव्हा त्या साधनेमध्ये खूप काही महत्त्व पूर्ण होण्यासाठी सुरुवात होत असते. 1 तप 2 तप 3 तप जवळपास 4 तप होऊन गेलेले या साधनेला. 12 चोक किती? 48. म्हणजे 4 तप होऊन सुद्धा 5व्या तपाकडे आपला सप्ताह वाटचाल करतो आहे. आता
5व्या तपाकडे आपला सप्ताह वाटचाल करतो आहे. म्हणजे यामधून आपण काय घेतलं पाहिजे? काय घेतलं पाहिजे आपण? तर आपण 5व्या तपाकडे वाटचाल करत आहोत. मग आपण नेमकं या सप्ताहामधून काय काय घेतलं हे 50 वर्षापासून अवलोकन करत आलं पाहिजे. अवलोकन करत आलं पाहिजे तर आपल्या करण्याचा फायदा आहे का नाही? आता हे 50 वर्षाचे अनुभवीच आहेत. हे इसू पाटील जरी नसतील तरी हे आमचे बाबा तर 50 वर्षाचे अनुभवी आहेत. म्हणजे प्रत्येक क्षणाला जसा पौर्णिमेचा अमावस्याच्या नंतरचा चंद्र एका कलाने पौर्णिमेपर्यंत वाढत जातो का नाही, तसं आपल्या अंतःकरणामधला एक दोष मावळला पाहिजे. आणि एक दोष मावळून आपण पूर्णपणे निर्दोष झालो पाहिजे. हे खऱ्या अर्थाने साधनेचं महत्व असतं. आणि गावातली ही सर्व मंडळी अगदी प्रेमयुक्त अंतःकरणाने मोठ्या उत्सवाने मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये मोठ्या श्रद्धेने विश्वासाने भावनेने सगळं गाव एकत्रित येऊन एक न एक तळागाळातला माणूस एक न एक आडनावाचा माणूस या कार्यामध्ये आज सहभागी होऊन आपल्या गावाचं नाव मोठं लौकिक व्हावं आणि आपली ही चाललेली साधना लोकांपर्यंत व्यवस्थितपणे जाऊन पोहोचवावी आणि त्याचा आपल्यालाही चांगल्या पद्धतीने फायदा व्हावा याच्यासाठी तन मन धनाने सर्व गावातील मंडळी अतिशय अंतःकरणपूर्वक सेवा करत आहात. याचा मात्र मला सार्थ अभिमान आहे. कारण 25व्या वर्षानंतर मी काय हे सोहळा पाहू शकणार नाही. तुम्ही कदाचित राहाल किंवा 100व्या वर्षानंतर 100 वर्षे हा सप्ताह मी नाही पाहू शकणार, 75 वर्षे नाही पाहू शकणार. पण आज 50व्या वर्षामध्ये तुम्हा आम्हाला हा सप्ताह पाहायला भेटला. हे आपलं खरं म्हणजे भाग्य म्हणावं लागेल. दिला या काळे अवकाश नाही पावलो आयुष्या नास कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जाऊ परती जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला न वंची त्याला चुकू नको जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको मग तेथे न चले काही सत्ता संपदा राही ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही केव्हा तुका म्हणे तै यमाची आज्ञा होईल तेव्हा संचिताप्रमाणे तुम्हाला आम्हाला भोग भोगावा लागणार आहे. मग आज आपण जिवंत आहोत तर जिवंत असताना आपण असे कार्य करा, आपण असं बोलायला शिका, आपण अशा ठिकाणी नतमस्तक व्हा. अभंगामध्ये विषय गेलेच ना. असं बोलायला शिका की आपल्या बोलण्यामधून साच आणि मोवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे किंवा बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले या अनुषंगाने आपण वागण्याचा प्रयत्न करावा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा उगसच भलत्या सलतेच्या माग न लागता चांगल्या पद्धतीनं साधक वळकून त्याच्या चरणावरती आपला पवित्र माथा ठेवण्याचा आपण प्रामाणिक विचार आपल्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. नाहीतर उगसच आपण भलत्या सलत्या ठिकाणी जर फिरत बसलो तर तिथं मग आपली फसवणूक होत असते. म्हणून थोडं सावधानतेने आपण डोकं ठेवत असताना आता जग फार वाईट वळणावरती आपल्याला दिसत आहे. माझा अधिकार कमी पडेल, मी नाही बोलू शकत कारण माझा तो अधिकारही नाही, माझं ते वयही नाही आणि मला कुठल्या प्रकारचा तो शास्त्रानं अधिकार दिलेला नाही. त्याला अधिकार लागतो, त्याला खूप मोठा विद्वत्ता लागते त्या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी. म्हणून मी चाललेला हा जो जगतामध्ये वाहुपो आहे त्याच्या संदर्भामध्ये माझी वाणी उगाचच मी अपवित्र करून घेणार नाही, घेण्याची माझी इच्छा नाही. आणि तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा नतमस्तक होतो एकाच वाक्यात सांगतो यावे तया काकुलत. कुणाला? जे तुकोबारायाने सांगितलेलं आहे ना, यावे तया काकुलती. कोणाला? जे दाविती सुपंथ, जे चांगला मार्ग दाखवतात त्यांच्या समोर काकुलती या. असा आपला सारासार विचार करून
आता आपल्या सप्ताहाला 50 वर्षे झाले. आपण याच्यातून काय करणार? आपण आपल्यापाशी असलेले व्यसन सोडून देणार याचा संकल्प करा. आपण दुसऱ्याची निंदा करत असतील तर आजपासून मी निंदा करणार नाही याचा संकल्प करा. आपण वारी करत नसतील तर मी महिन्याला वारी करील, मी 6 महिन्याला करील, मी एकदा तरी पंढरपूरला जाईल या सप्ताहामधून नियम करा. मी सासू सुनाचं भांडण घरामध्ये कधीही ऐकून घेणार नाही किंवा होऊ देणार नाही. सासूनं पण करायचा, मी सुनेला भांडणार नाही. सुनानं पण करायचा, मी सासूसोबत भांडणार नाही. नवऱ्यानं पण करायचा, मी बायकोला कधी वाईट शब्दाने बोलणार नाही. बायकोने पण करायचा, मी नवऱ्याला कधी वाईट शब्दाने बोलणार नाही. मुलाने पण करायचा, मी माझ्या वडिलाला कधी वाईट शब्दाने बोलणार नाही. वडिलांनी पण करायचा, मी माझ्या मुलाला कधी वाईट शब्दाने बोलणार नाही. हे पण करा तर आपल्या ह्या 50 वर्षाचा खरा फायदा आपल्या जीवनामध्ये झाला आणि तोच खरा फायदा आपल्या जीवनामध्ये यशस्वीरित्या होऊ शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना या गोष्टीचा अनुकरण आपल्या जीवनामध्ये कराल अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सर्व गावातील पुढारी मंडळीसह, तरुण मंडळीसह, गावातील सर्व आडनावाच्या मंडळीसह सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तळागाळातल्या मंडळीने अगदी तन मन धनाने सहकार्य केलेलं आहे. कोणी अधिक कमी अधिक प्रमाणात केला असेल त्याला परमेश्वराने जसं दिलेलं आहे. विसू पाटील, तुम्हाला परमेश्वराने जास्त दिले आहेत, कदाचित तुमचा वाटा असू शकेल. कुणाला थोडं कमी, मला कमी दिले तर मी माझा थोडा वाटा कमी टाकला असेल. दिलीप महाराजाला थोडंसं कमी दिले, त्यांनी थोडा कमी वाटा टाकला असेल. आमच्या जाधव महाराजांना भरपूर दिले, त्यांनी त्यांचा वाटा कदाचित जास्त टाकला असेल. ज्याच्या शक्तीप्रमाणे, पण प्रत्येकाने आपापला वाटा यामध्ये टाकलेला आहे. कोणी एक जरी अन्नाचा कण यामध्ये टाकला तरीही तेवढंच पुण्य तुम्हा आम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रामाणिक प्रयत्न हा आपला कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडावा एवढीच इच्छा बजरंगबलीच्या चरणारविंदी समर्पित करतो. आणि चाल न होता मला वाटतं या ठिकाणी कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, वेडे वाकडे उत्तर बोलिले कोरे वाकडे उत्तर. क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्ता हे चारीला अधिकार. क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. हे झालं समाधान तुमच्या देखील चरणात. उठायचे म्हणे का नाही नारायण, सापडले बेना आता उठायचे म्हणे ते नाही नारायण. तुका म्हणे भोग केला निवारेला लागा आता उठायचे म्हणे का नाही नारायण. हो करुणे आणि कृपाने वाढले आज पूर्ण दिवस बाळा दिवस हा पाव सगळा पुण्यामध्ये तुम्हाला आज पूर्ण दिवस बाळा. हे तुका वाईट आली उभासाठी जवळ आज पूर्ण दिवस आरती ज्ञान राधा कडाडिले ब्रह्मांड त्रिभुवने देव जय देव जय प्रसाद तुमले पाताळ उठला शब्द कडाडिले ब्रह्मांड देव जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा शिव दिनला माझा आरती ज्ञान राजा रामजनाधनी आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा पाय अंगरक्षले रामा स्वामी सद्गुरुरामा ब्रह्म तुकाचार्य मनोरामेश्वरी चरणे मस्तकडे तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सिद्धानमूर्ती पाय राखे रामा तुकारामा गळ्यान पाय नरपत जाय प्रेमे आलिंगनान पूजन भाई वाळे बहिणा पाय पाय
ऐक पांडुरंगा एक मात काही बोलणे एकांत महादरी दारी दारी संचित संचित. तरी उचित काय तुझे उसनी फेडिता धर्म तो कोण काय त्या मानवेले जण काय गा मिरव भूषण वाया थोर पण जगामध्ये अन्न जरी न मिळे तयाशी त्यांनी अंगात दुःख पात्र उचित दानी उपकार तरी धनवंतपणे जरी देणे घरी नायाशा सुरतू तयाशी बोळीचे जाना पाठीशी घालून राखे दिना पारण पुण्या नाही त्या भूषण ऐक नारायणा वचन ही आता आपले बोलणे ते काही मज तारीतील तरी सही वचन आपले सिद्धीसनी तुका म्हणी ते चांगला तरी पूर्ण काम गोड तरी याचेची नाम दयाळ तरी अवघा धर्म भला तरी दासाश्रम होणी उदार तरी लक्ष्मीशी झुंजार तरी कळी काळाशी चतुर तरी गुणाची चराशी जाणता तयाशी तो एक जुनार तरी बहुकाळा नकळी जयांची लीला निर्दा गोळी गोळा लागवे अबळा बुळवणं काड्या तरी भावाचा अंकित भराडी तरी उच्चिष्टाची प्रीत ओंगळ तरी कुबजे शिरत भ्याड तरी अनंत भाऊ पापा खेळतो येण्याची खेळावा नळतो येण्याची आवडवा लपवणी जीवे निर्दळी जीवा धरिता जीवा नातुडशी उंच तरी बहुतशी उंच नीच तरी बहुत तुका म्हणे बोलिलो साच नाही आहाच पूजा केली विठ्ठल रखमाई हेच वायू माझे असं जन्मजन्मी संगी सर्व काळाखंड प्रेमाचा कडू चंद्रवागे स्नान तुका मागे मागणी दे हरिभक्त परायण परम आदरणीय मधुकर महाराज बारुळकर आज अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मागच्या सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी त्यांचं कीर्तन झालेलं आहे आपल्याकडे. माझ्याही गावाला झालेलं होतं. तुकोबारायावरती अत्यंत श्रद्धा आणि भाव असलेला माणूस म्हणजे मधुकर महाराज बारुळकर. आपण एक मिनिटासाठी श्रद्धांजली या ठिकाणी वाहूयात. सर्वांनी स्तब्ध या ठिकाणी उभा राहा.